जय जय रघुवीर समर्थ. काल आपण बघितलं की नामावरती विश्वास ठेवा असे सगळे संत आपल्याला सांगतात. मग नाम आणि स्मरण हा शब्द एकत्र आलेला आहे. स्मरण हे हृदयातून येतं आणि नाम हे वैखरीवरती असतं. हृदय आणि जिव्हा यांची जेव्हा एकवाक्यता होते म्हणजेच ते नामस्मरण होतं. हृदयाचे संस्कार नामावर व्हायला लागतात तेव्हा स्मरण पूर्ण होतं. नाम हा सत्कर्माचा पाया आहे आणि कळसही आहे बरं का. म्हणून नामदेव महाराज आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात, नाम हेची कर्म नाम हेची धर्म केशवे हेची वर्म सांगितले सांगितले. तर एकनाथ महाराज म्हणतात, जपता राम नामावळी महादोष होये होळी. अहो नामसाधन कसं करावं? अहो एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड नुसता भिजतो आणि पाणी निघून जातो आणि कोरडा सुद्धा होतो. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच जागी आणि अखंडपणे पडत राहिले तर त्या दगडाला सुद्धा खळगा पडतो की नाही. मग काही दिवसांनी तो दगड फुटून सुद्धा जातो. म्हणून केव्हा तरी एकदम 15-20 माळा करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात अगदी एक माळ जरी दररोज केली पण ती नित्यनेमाने करावी आणि ठराविक वेळी करावी. कारण जिथे आपलं नामसाधन आपण करतो ते क्षेत्र सुद्धा परिणामकारक होतं बरं का. आहे त्यात समाधान आणि भगवंताचे अनुसंधान. नाम घेणं म्हणजे ही स्मरण यात्रा नसून शरण यात्रा आहे. नाम हा देहबुद्धी जाणणारा जणू अग्नीच आहे. नाम हे सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा असं श्री समर्थ सुद्धा सांगतात. किंवा करी रे मना ध्यान त्या राघवाचे असे शेवटच्या चरणामध्ये ते सांगतात. ज्याचे ध्यान करायचे त्याचं स्वरूप आणि महत्त्व जाणणं अत्यंत आवश्यक आहे. ध्यानाचं एक महत्त्वाचं अंग असलेली म्हणजेच ती गोष्ट कुठली तर एकाग्रता. आणि ती निर्माण होण्यासाठी स्मरणापेक्षा वरच्या पायरीचाच म्हणजे ध्यानाचा विचार म्हणजे चिंतन करा असं समर्थ सांगतात. मनुष्याला स्वतःच्या उद्धारासाठी ज्या गोष्टी करायच्या असतात त्यात नामस्मरणाचे, ध्यानाचे आणि चिंतनाचे महत्त्व अत्यंत विलक्षण आहे. अहो प्रापंचिक कर्म ही चांगली व्हावी त्यासाठी अधर्म उणावत जावा, अंतःकरण शुद्ध व्हावे, विषयासक्ती